आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत, मेल केलेले आहेत, भेटलेलो आहोत, पण हे प्रशासन ढिम्म आहे, मुकाचू करायला तयार नाही. त्यांना झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की या शेतकऱ्याचा धावा बारावा झाल्यावरच हे कदाचित हे जागं होईल आणि एखादं पत्र काढून तोंडाला पानं पुसेल. पण आम्ही या शेतकऱ्याला म्हणून द्यायला तयार नाही आहोत. आम्ही महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी म्हणून देणार नाही आणि म्हणून ही सगळी सजग नागरिक असणारी मंडळी आहे की जी शेतकऱ्यासाठी उभी राहिली आहे, एका अन्यायग्रस्त माणसासाठी काहीतरी करायच्या भूमिकेनं तुमच्या पुढे आलेले आहेत. तर या महसूल खात्यानं पिडलेल्या अरुण भिकोबा राऊत या शेतकऱ्याची, या कुटुंबाची जी काही व्यथा आहे, जो काही महसूल खात्यानं त्याचा सावळा गोंधळ आहे, तो समजून घेण्यासाठी मी आमच्या सहकार्यांना विनंती करतो की सर प्लीज या प्रकरणात ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या या लोकांच्या समोर, आपल्या जनतेच्या समोर येतात. आपले अरुण राऊत जे आहेत त्याची भूमिका आणि व्यथा थोडक्यात सांगतील आणि मग आपण त्याची तांत्रिक बाजू समजावून घेऊया. मी अरुण भिकोबा राऊत, जवळे तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मी 2 वर्ष, 2.25 वर्ष झालं भूम्या विलेजच्या या त्रस्त किंवा गोंगळकार भरायला व्हायचा 4 उपोषणं झाली माझी. कुठल्याही प्रकारचे मला न्याय देत नाही. माझ्या मोजण्या, कोर्ट कमिशन मोजणे झाले 2006. त्याच्यावर त्यांनी मोजण्या केल्या परत दुसऱ्या. प्रत्येक मोजणी वेगळी वेगळी वेगळी, हद्दी वेगळ्या. कुठल्याही उपोषणाला कुठलाही निर्णय नाही. आणि मी जे मागतोय की बाबा रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही द्या, हे रेकॉर्ड प्रमाणे द्यायला तयारच नाही. त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे की नाही हे माझा प्रश्न आहे. दुसरा विषय, मला जे आता निर्णय मी घेतलाय ते आज आत्मदानाचा निर्णय मी आजच घेतलेला नाही. मी गेले 2-2.5 वर्ष 4 उपोषणातून खूप मोठं भोगलेलं आहे, खूप मोठं भोगलेलं आहे. आणि म्हणून टोकाचा निर्णय मी आज आत्मदानाचा घेतोय. आज माझं कुटुंब 10 दिवस झालं कुणी झोपत नाही किंवा जेवत नाही. आज हे निर्भय महाराष्ट्र पार्टी असते किंवा आमची कृती समिती असेल, आज ही माझ्या पाठीशी उभी आहे. आज ती मला न्याय मिळवून देण्यासाठी उभी आहेत. पण सरकारला किंवा प्रशासनाला याची जाग येत नाही. म्हणजे गेंड्याच्या कातडीची लोक किती आहेत. मी यांच्या पुढे विनवण्या करतोय की तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे द्या ना, जे तुम्ही केले ना त्याच्याप्रमाणे द्या. आता मी जो हा निर्णय घेतलाय मी मागे सरणार नाही. 27 तारखेला मी तिथं बसणार आहे उपोषणाला. माझ्या बरोबर संघटना आहेत वेगवेगळ्या, आम्ही तिथं उपोषण करणार आहे. आणि 28 तारखेला मी 2:30 टायमिंग दिलेला आहे आत्मदानाचा. याच्या आत त्यांना काही निर्णय घ्यायचे असतील ते घ्यावेत, अन्यथा मला पोलीस प्रशासनाने मी अडवू नये. जर अडवण्याचा प्रयत्न केला तर मी घरी जाऊन आत्महत्या करेल. आणि मी जर आत्महत्या केली तर माझ्या कुटुंबातले किती लोक जातील ह्याचा सरकारने आणि प्रशासनाने विचार करावा. आणि ह्याच्या मागच्या ह्या जे प्रशासन आहे हे चूक का करतं, तर ह्याच्या मागे बिल्डर लॉबी, भूमाफी आहेत, हे विकले गेलेले आहेत अधिकारी. त्यांनी विचार करून ह्या प्रशासनाने किंवा सरकारने ह्याच्या मागे कोण आहेत. महसूल मंत्री भेटणार होते, ते भेटले नाही आम्हाला. आम्ही वाट बघितली 2दा, आम्हाला त्यांनी आश्वासना देऊन ते भेटले नाही आम्हाला. काय आम्हाला बोलायचे महसूल मंत्र्याशी, खूप मोठे आमचे तज्ञ लोक आहेत, त्यांनाही बोलायचे. वाट बघून बघून आम्ही थकलो, पण महसूल मंत्री काय आम्हाला वेळ देत नाही. तरी सुद्धा मी आता ह्याच्यावर ठाम आहे माझ्या आत्मदानावर. आणि बाकीचे आमची हे संघटना कृती समितीची हे बोलतील. नमस्कार, मी गोरख तळेकर, भूमी अभिलेख महसूल संघर्ष आणि सुधारणा कृती समिती सदस्य. हे जे अरुण राऊत आहेत यांचा विषय आहे की मुळशी तालुक्यातील लवळे या गावचे ते रहिवासी आहेत. त्यांची वडिलोपार्जित जमिनी तिथे आहेत आणि त्यांचा विषय महत्त्वाचा असा आहे की त्यांच्या गटाचा आणि याच्या कोणत्याही जमिनीच्या हद्दीच्या सीमा निश्चित करण्याचं काम हे भूमी अभिलेख विभागाचं आहे. आणि त्या हद्दी निश्चित करत असताना त्यांच्या खात्यातील कुठलाही कर्मचारी आला तर त्याचं पहिलं काम काय आहे किंवा त्यांच्याकडचं रेकॉर्ड जे आहे त्या रेकॉर्ड प्रमाणे त्या जमिनीच्या हद्दीच्या निशाण्या कुठे येतात त्याची जागा निश्चित करणं. परंतु यांच्याकडे जेव्हा आम्ही यांच्या वस्तुस्थिती पाहिली तर यांच्याकडे जवळजवळ 5 ते 6 वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आहेत. आणि प्रत्येक भूमी अभिलेख खात्याचा कर्मचारी ज्यावेळेस तिथं आलाय तर त्याने प्रत्येक त्या गटाच्या हद्दी ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. म्हणजे इतक्या हद्दीमध्ये तफावती आलेल्या आहेत. म्हणजे इथे तालुका लेवलचा जो भूकर मापक आहे तोही आलाय, तालुक्याचे जे उपाधीक्षक आहेत तेही आलेले, त्याच्यानंतर जिल्हाधीक्षक हेही आलेले. आणि त्यांच्या प्रत्येकाने ज्या काही हद्दी दाखवल्या त्या प्रत्येक हद्दीमध्ये तफावत दिसून येते. त्यामुळे हे इतक्या संभ्रमित झालेले आहेत की नक्की माझी जागा कुठे आहे आणि त्याचे स्पॉट काय, हद्दी निश्चित कुठे होत आहे.
त्यामुळे हे बरेच दिवस जण संघर्ष करतात, त्यांच्या मागे लागले किंवा तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे जे काय आहे ते माझ्या आधी एकदा मला निश्चित करून द्याव्या, परंतु त्याच्या बाबतीत हे कुठल्या प्रकारची दखल घेत नाहीये. मी करतो, बघतो, चाललंय, तुम्ही हे करू नका. मध्ये तर काही त्यांच्याबद्दल वेडवाकडं पण बोललं गेलं अधिकाऱ्यांकडनं. मग त्यामुळे ते त्रस्त झाले. तरी आमच्या समितीमार्फत आम्ही त्यांना आत्मदहन वगैरे ह्याच्यापासून तर परावृत्त करणार आहोत आणि शासनाकडे, भूमी अभिलेख खात्याकडे ह्यांचे जे संपूर्ण रेकॉर्ड तपासून आणि त्यांच्या ज्या काही रेकॉर्ड प्रमाणे आणि त्यांच्या हक्काच्या जमिनीचे ज्या काही हद्दी निश्चित होतात त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा लढा चालू आहे. त्यांनी जसं आता म्हटलं की 4 आंदोलनं त्यांनी केले. प्रशासन एका शेतकऱ्याकडं लक्ष देत नाहीये, कारण राज्य सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहोत आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांवरती अन्याय होतो आणि सरकार दुर्लक्ष करतं. नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण राजकीय नेते हे त्यांच्या घोषणा करतात, पण त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे प्रशासनाकडे आहे, त्यांना अतिशय घाणेरड्या सवयी लागलेल्या आहेत. जो त्यांच्या पुढे नोटा टाकेल त्याच्या बाजूने ते काम करून मोकळे होतात. नंतर तुम्ही अपिलात जा, कोर्टात जा, अशी उत्तरे दिली जातात आणि त्यांचे वरिष्ठही त्यांना पाठीशी घालतात. आणि त्यांच्यावर आमच्या तर बऱ्याच जणांची मागणी आहे की त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाल्या पाहिजेत. परंतु त्यांना, वरिष्ठांना पण माहिती आहे की जर आपल्या साध्या छोट्या कर्मचाऱ्यावर जरी फौजदारी कारवाई केली, त्याला जर पोलीस रिमांडमध्ये घेतला, तर त्यांनी कुठपर्यंत हे सगळं पोहोचवलेलं आहे हे सगळं उघड होईल. म्हणून त्याकरता ते त्यांना पाठीशी घालतात आणि त्या पुढे चालत नाहीत. आता आमच्या मागच्या वर्षी मे आणि जून मध्ये आम्ही जवळजवळ 300 ते 350 लोकांनी अर्ज केलेले आहेत. तर त्या सर्व अर्जांमध्ये जे गोल गोल सगळे उत्तरं देऊन ठेवले, त्याच्याबद्दल आमचा महसूल मंत्रालयाकडे पाठपुरावा चालू आहे. आणि आम्ही यांच्यावर किमान म्हणजे जे काय आहेत, जे चुकीचे आहेत, त्या सगळ्या भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारीची मागणी आमची चालू आहे. आजही चालू आहे, कालही चालू आहे आणि उद्याही चालू राहणार आहे. आणि आम्ही नक्की त्यांच्या जास्तीत जास्त लोकांना जेलमध्ये पाठवू. एक मुद्दा याच्या बरोबर असाही आहे. तुम्हाला एक प्रश्न आहे की 4 वेळा तुम्ही आंदोलन उपोषण केलेली आहेत. मागच्या वर्षी तुम्ही काहीतरी उपोषण शेवटचं केलं होतं. पुण्यात हां, पुण्यामध्ये. तर का तुम्ही उपोषणाला बसता, उपोषण आंदोलन करता, उपोषणातनं माघार घेताय का, किंवा प्रशासन काही आश्वासनं देतं का? हे गेंड्याच्या कातडीचे आहे. मी पहिल्या दिवशी मीटिंग केली 5 तास. ह्या ज्या कप्रत होते त्यांनी प्रेस टाकला, हे ऑलरेडी इकडे सरकतंय. हे विष्णू शिंदे उपसंचालक यांनी 4.5-5 तास मीटिंग केली. हे समोर दिसतंय. त्यांनी मला काय म्हटले की बाबा इकडे सरकल्या, ही घरं गेल्या, ही उपोषणाला बसतील. मग मी काय करू? मी त्यांना स्पष्ट म्हणलं, मी मारायला लागलोय, माझा हक्काचं येते ते तिकडं निघते ना क्षेत्र, ते त्यांना काढून द्या तिकडं. त्याच्यावर ते थांबले, कुठलेही उत्तर दिलं नाही. मी त्याच्यानंतरही 5 दिवस बसलो. मला नामदेवराव जाधव आणि PI पांढरे, बनगांडर पोलीस चौकी, त्यांनी मला विनंती करून उपोषण थांबवायला लावलं. ह्यांना शेतकरी मेला जगला काही घेणं देणं नाही. ही माणसाची जात नाहीये. महसूल विभाग आणि भूमी अभिलेख ही वेगळी प्रजाती. ह्यांना माया दया, माणूस मरतोय, आम्ही राजा, शेतकरी राजा असून रस्त्यावर बसतोय आणि हे एसीत बसून काहीतरी त्रास द्यायची कामं करतात. हे थांबलं पाहिजे. शेतकरी वाचला पाहिजे. सरकारला मी सांगू इच्छितो, देवेंद्र फडणवीस सांगू शकतो आणि महसूल मंत्र्यालाही सांगू शकतो, फक्त घोषणा करू नका, शेतकरी वाचवा. आता ह्यांच्याशी बोला. आज या ठिकाणी भूमी अभिलेख कृती समिती यांच्या वतीने मी शिक्षण प्रत्येक वेळेस आम्ही बघितलेले राऊतांचा हा विषय नाही, हा अनेक लोकांचा विषय आहे. याबाबत सिस्टीम आपल्या पुण्यात कधी चालू झाली, वैवटीप्रमाणे नकाशे द्यायचे. ज्यावेळेस बिल्डर लॉबी या ठिकाणी जास्त झाली, यांचा धुमाकूळ चालू झाला, त्यावेळेस ही वैवट प्रक्रिया चालू झाली. वैवटीप्रमाणे पुढे सांगितलंय, कायद्यात तरतूद नाही वैवटीप्रमाणे नकाशे द्यायची. तुमचं रेकॉर्ड जे तुम्हाला जे पूर्वी ब्रिटिशांनी तयार केले, प्रत्येकाच्या नावावर दिलं ते रेकॉर्ड, त्या रेकॉर्डच्या हद्दी निश्चित केलेले आहे, त्या रेकॉर्डप्रमाणे द्यायचं. आज शेजारची जी वैवट त्या पलीकडच्या ह्याच्यात करायची, ह्याची वैवट त्याच्या ह्याच्यात करायची. ही भांडणं लावायची कामं केली ती माणसात. शेतकऱ्यांच्यात भांडणं होतात त्याच्यामुळे. नकाशा कोण देते? शासन देते. शासनाने भांडणं लावायची कामं केली. भांडणं लावताना परत अपिलात जा, 2-2, 3-3 वर्ष गावा. ही चुकीची काम आहे त्यांची. हे त्यावेळेस सांगितल्यामुळे ते आता व्हर्जन 2 त्यांनी लागू केलेले.
व्हर्जन 2 म्हणजे हद्दीप्रमाणे त्यांना तो नकाशा दिला जाईल. ह्याच्या आधीच्या प्रकरणांचं कुठं अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच नाहीये वहिवटीप्रमाणे नकाशा देणे. हे फक्त आपल्या पुणे जिल्ह्यातच लागू आहे. तर ही कन्सेप्ट नसताना तुम्ही कायद्यात तरतूद नाहीये कुठली काय नाही आणि तुम्ही हे नकाशे देतात कसं चुकीचे. एक तर नकाशा तयार करताना तुम्हाला पूर्वीचं ब्रिटिशकालीन जे रेकॉर्ड आहे किंवा नंतर तयार झालेले जे ऑथोराइज रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही नकाशे द्यायचे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे रेकॉर्डचा अंमल केलेला नाही. वस्तुस्थिती मी स्वतः त्यांच्या जागेवर जाऊन पाहिलेली. त्याचं घर बाधित नसेल सुद्धा बाधित दाखवलेली आणि हद्दी चुकीच्या दाखवलेले. या गोष्टी कसं झालेलं आहे, आम्ही वारंवार जेवढ्या जणांचे नकाशे चुकीचे झाले त्यांना सगळ्यांना एकत्रित केलेले, एकत्रित करून बावनकुळे साहेबांना देखील सांगितलेले हे जो चुकीचं चाललेलं कारभार हा थांबवा. बावनकुळे साहेबांनी स्वतः सही करून दिले की हे पूर्ण तपासून प्रकरण मला अहवाल पाठवा. अद्याप जबाबबंदी आयुक्त आधी नसतं जेवढे कार्यालय तेवढ्या कार्यालयांनी एकाने सुद्धा ते नकाशा पुढे पाहिलेच देखील नाही किंवा चुका कबूल केलेल्या नाही. आता हे लोक चुका कबूल केल्या तर हे 100% ह्यांना जेलमध्ये जावं लागेल. का ते ह्यांनी प्रत्येकाची जागा कुणाची बळकवण्यासाठी कुणाची ते एखाद्याला जास्त देण्यासाठी प्रयत्न चालू आहे.